जो इन्होंने बात की है अविकसित क्षेत्र की, उसको लेकर के आपका क्या रोड मैप है? वहा तो मराठीतच बोलतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण विकसित कामं केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात फंड दिलेला आहे देवेंजींनी आणि म्हणजे जो काही नवीन भाग आता या ठिकाणी अटॅच आलेला आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक होते, परंतु काँग्रेसच्या नगरसेवकांनी 15 वर्षामध्ये काहीच केलेलं नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांनी ठरवलं की काँग्रेसने जे केलेलं नाही ते या 5 वर्षाच्या कालखंडात पूर्ण विकास करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये जो पट्टा आहे, मग चिचबोण असेल, खापरी असेल, पुनर्वसन असेल, या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. 15 वर्ष काँग्रेसचा नगरसेवक होता, पण यांनी काहीही केलेलं नाही. त्यामुळे आम्ही सगळे लोक नवीन विकसित नरेंद्रनगर, नवीन विकसित चिचभवन, नवीन विकसित मनीषनगर, ज्या मनीषनगरमध्ये आजपासून 5 वर्षापूर्वी 2,000 रुपयाचा रेट होता प्लॉटचा, आज तिथे 10,000 रुपये स्क्वेअर फूट प्लॉट आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी सदा उदाहरणार्थ अविनाश ठाकरे असतील, विशाखाताई मोहोड असतील, त्याच्यानंतर संदीपजी गवई असतील, जयश्रीताई वाडी असतील, यांनी जो विकास केलेला आहे, मग सिमेंट रोड असतील, टार रोड असतील, शुअर लाईन असतील, ज्या पद्धतीने विकास केलेला आहे त्यामुळेच या एरियाचं नाव बर्डीसारखा एरिया मागे पडलेला आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येऊन राहिले आहेत. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केलेला विकास.